तर नमस्कार मित्रांनो, मी विशान प्रणय. तर आज परत चाललोय गावी. आई एकविराचं काम आहे, उद्या दुपारी काम आहे. तर रात्रीच्या मी आत्ताच आलो एका शोवरून, वाजून आलो आत्ताच. तर आत्ता वाजले 12. तर मी काय बघू आता, ती गाडी भेटेल तर भेटेल, ती गाडीने जाऊ आपण, नाहीतर मग आपण बघू कसं काय होतं आपलं. तर आज परत आहे आपल्याबरोबर बाबू आहे, विनायक आहे, कुणाल आहे, मी आहे, पण आयुबाई आहे. आम्ही टोटल 6 जण चाललोय. कल्प्यान निखिल तर गावी गेलेत आणि आपला निखिल दादा पण गेला आणि अनिकेत मालक गेला वाटतं. तर आता आपण घरातून निघतोय, सामान घ्यायचं आहे जरा आपल्या रूमवरून. अर्धा सामान घेऊया आणि डायरेक्ट आपण निघतोय, तुम्हाला भेटतो डायरेक्ट. मग तर फायनली निघालो आणि इकडे साहिल भाई लोक पण नाही, ते लोक पण चालले होते वाजवला बाहेर आहे. रामलखन की जोडी देख, दोनों रामलखन की जोडी आहे. चला आयुबाई पण आता वाजवून आलाय. काय बोलतो आयुबाई, किधर था वाजवणे तू? नहीं सर, अरे हम लोग बोरवली में थे. चला सगळे सेट आहे, सगळे निघतात आता फटफट. तर आपण बघू आता गाडी भेटेल त्या गाडीने जाऊ आपण आणि भेटतो डायरेक्ट गाडीमध्ये बसल्यावर. तर फायनली आपल्याला गाडी भेटली. बाबू मागे बसला, कुणाल इथे आहे, आयुबाई, विनायक. चला मग आपण डायरेक्ट आता थोडा आराम करूया, कारण झोपलो नाही आपण. डायरेक्ट मग आपण शूट करू थोडा, डायरेक्ट इंदापूरला उठू डायरेक्ट. थांबलोय डिझेल भरायला आणि नेमका आपल्या काकाचाच पोरगा होता. भाई काय बोलतो? काय नाही, मस्त. आपल्या काकांचीच गाडी आहे. त्यांना अचानक भयानक भेटला आणि आपण भाई आहे त्यावरच आहे, गाडीवरतीच आहे. तर आपण डिझेल टाकून झाला भेटू डायरेक्ट. मग चला मग. तर फायनली आपण पोचलो इंदापुरात. चालतो आता इकडून फक्त आपला 5-10 मिनटं अंतरात एक कुन्नू शेठचं घर आहे. सगळे आयुबाई पण आयुबाई. राधे थंडी बहुत आहे ना. थंडी आहे बाबा. आणि बाबू विनायक शेठ, थंडी खूप आहे. चला मग, थंडी तर खूप आहे गावी. लास्टच्या माझा एवढी काय वाटलं ना थंडी, आता तर खूप थंडीच आहे. तर आता डायरेक्ट जाऊन झोपतो, परत डायरेक्ट तुम्हाला सकाळी मॉर्निंगलाच भेटतो डायरेक्ट. आणि तर नमस्कार मित्रांनो, तर आत्ता उठलोय सगळे. आयुबाई, विनायक शेठ, गुड मॉर्निंग भाऊ. बाबू चहा नाश्ता करूया. अजून तर कुणाल सेट झोपले अजून, ते उठतील ते लोक पण चहा पिता या चहा प्यायला. तर थोडा आता आंघोळी करून झाली आपली. नाची विनायक उठलाच बघतो इथे. चला मग भेटूया आपण, चहा बी नाश्ता करून भेटू तुम्हाला. आपलं सामान लोड झालाय, करतो आपण आज. छोटा सेटअप आहे. बुवा काय बोलतो भाई? मस्त. गुम्या सेट भाई, फुल कलर बिलर मारलाय. 17 मारला काय? म्हणजे थंडी नको लागला. आता काय टेन्शन नाही. मग चला आता मग सामान लोड करू. कुन्नू शेट पण हाय वाटतं आतमध्ये आहे. नंतर भेटतो तो कुन्नू शेटला. चला मग भेटतो डायरेक्ट. निघते वेळीच भेटतो तुम्हाला. एकच चालू आहे. काय विषय बाबू? हे बघा, हे कुठे चाललंय? काहीतरी बोलला विनायक. अच्छा. आणि वांग्या शेट हे लोक रात्री झालेत. वांग्या कशावर झाले? आपली गाडी कुठे आहे? आपली गाडी तिथे आहे, उभी आहे. वांग्याने कोण आला? वांग्या तुझ्यासोबत? दादाला भेटायचं भाई. आपल्या मोठ्याच्या ब्लॉग मधला मेन मानकरी दादाच आहे ना. आणि गावच्या ब्लॉग मध्ये कुणाल देशमुख आहे. हे बघा बघत हातात रे, यांचं बघायचं काम ना. पोहे दे टाक. चला मग आता सामान टाकू आणि भेटतो डायरेक्ट. कुन्नू, अरे हे बघा दादा. हे भाई, हा पाहिजेच माणूस, हा मला पाहिजे. तू काय इथे आज? आलो भावासाठी ना, सुट्टी आहे म्हणून ना एकदम. हे सगळे फायनली आपण निघालो आज आपल्याबरोबर फक्त जायला. तर ब्लॉग आपला मोठाच होईल. ब्लॉग नक्की बघा आपला, नक्की. आणि गावचा क्लायमेट तर भाई मजा येते. तर आता वाजले आपलं काय मिनिमम किती वाजले? 4 वाजले, 3:30 वाजले. तर आता आपण चाललो तिकडे. इथून किती लांब आहे? 5 किलोमीटर इथून आहे, गाव आहे ते. बोरगड करू इंदापूरमध्ये. आणि आपला टेम्पो आत्ताच पुढे गेलाय आणि मागून येते आपल्या अजून 1-2 गाड्या येत आहेत. डायरेक्ट भेटतो तुम्हाला तिकडे. शूट करतो 1-2 आतापर्यंत.
विठ्ठल जय हरी विठ्ठल. तुझ्यानी जरा ठेव जिथे भाव तिथे देव कल भेटू विठ्ठल रघु माईला.
फायनली पॅकअप झाला विनायक कसा वाटला आज? मस्त मजा पण गुलाल उडाला भाई काय बोलणार कुणाल शेट काय मजा आली ना एकदम खतरनाक. खतरनाक काम तर खतरनाक झालं एकदम मजा आली आम्ही त्याच्या गावी पूर्ण गुलालने पूर्ण वाट लागले पोरं आता भाऊ कुठे आहेत सामान पोरं गेलेत पोरांना भेटतो तुम्हाला काय तिकडे जाऊन भेटतो सामान ठेवतो आपला टेम्पो आलाय दादा मजा आली ना मजा आली धमाल केली फुल वन साइड वन साइड निखिल शेठ खूप राडा आज आजच्या पण कामाला अविबाय आज आला अविबाय थापडूला मजा आली ना आज मजा आली भाई बाबू कसं वाटलं काम मजा आली की ना ते बोल. मला मजा आली बस काय निखिल शेठ पण सगळे वांग्या भाई वांग्या थकलात सायकल पकडून सगळी पोरं इथे आहेत अर्धी पंकज शेठ आता कुठे चाललंय दुसऱ्या कामात चाललंय ना आता दुसऱ्या गावाला आकाश शेठ जामगाव आकाश शेठ आपला जुना शेठ आहे. हा, चला मग आता सामान लोड केलं आपण सगळं इथे बोल 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 लवकर बोल माझा भाव आहे कुणाला घे भावाला. काय बोलते दोन शब्द भावासाठी याचा ओला उबेरचा धंदा आहे हा याला काय असेल इमर्जन्सी कॉल बिल तर मेसेज करायला इंस्टा आयडी दे तुझा धंदा पण मंदी आहे धंदा पण मंदी आहे तर कुन्नू शेठ कसं वाटलं आजचं काम भावा मजा आली ना कुन्नू शेठचा ब्लॉग चालू आहे फोडलेले तिकडे येऊन. नाही रे भाई कुन्नू शेठचा ब्लॉग चालू आहे चला मग डायरेक्ट भेटू आपण आता नाही कुन्नू शेठच्या घरी जाऊन डायरेक्ट भेटतो तुम्हाला कसं वाटलं आजचं काम आम्ही त्याचं गावातच काम होतं आपल्या वन साईड मध्ये आल्या चाललो आपण घरी कुन्नू शेठच्या इकडेच आता बोलू डायरेक्ट इंदापूरला आता बघू तिकडे जाऊन कसं आता पुढचा कार्यक्रम काय होतं बघा होतं बघू आपण जर वाटलं तर आपण गावीत ब्लॉग एंड करू किंवा मुंबईला करू कारण ऑलरेडी मोठा ब्लॉग झाला आहे गावीत आपण एंड करू ब्लॉग चला मग तर तुम्हाला मी मगाशी बोललो तर कुन्नू शेठकडे जाऊन काय आपला पुढचा प्लॅन असेल तर प्लॅन असा आहे की आकाश रामगाव आपलं भैरवनाथ बीच त्याचा बीच आहे आपला आकाश आपल्या गणपतीला भेटतो मुंबईत त्याचं काम आहे जामगावला आम्ही त्याच्या मामाचं तिकडे आम्ही चाललो आहे सगळी पोरं चाललो बाबू आहे बाबू शेठ आता आपण थापडून पण घेतलं ताशागीचा ड्रम त्यांनी मागवला आहे तर आम्ही कीबोर्ड पण घेतला कीबोर्ड मागच्या घालतो आपण निघालो आहे बघू तिकडे जाऊन पण थोडं शूट करेल जेवढं जमेल तेवढं शूट मी टाकेल थोडं तरी डायरेक्ट मग तुम्हाला डायरेक्ट तिकडे जाऊनच भेटतो जामगावला जाऊन भेटतो पोचलो आपण आणि सनी शेठ बद्दा शेठ आणि मॅनेजर आकाश चालचकर मॅनेजर तिकडे आहेत
फायनली इथं झालं संपलंय आणि आपले देऊ शेठ पण आलेत आणि भाई विवेक शेठ पण आहेत सगळे. आकाश मजा आली ना भावा. विवेक शेठ पण आलाय आत्ताच. चला बाबू इथून निघतो आता पटपट इंदापूरला जागा कुंडूकडे थोडा आराम करूया जेवूया. तर फायनली आपण मगाशीच घरी पोचलो आत्ताच. मिनिमम काहीतरी 5-10 मिनिटं आले घरी पोचलो. तर नक्की कारण ब्लॉग शूट करायला भेटलं नाही तिकडे काय सगळं काम झालं. खूप मजा आली आपला इंदापूर दौरा आणि आपला आकाशचा पण ग्रुप होता भैरवनाथ बीच जामगाव. तर त्या कामाला पण खूप मजा आली. मी शूट केलं 1-2 व्हिडिओ नक्की टाकेल. तर कसं वाटलं आपला ब्लॉग नक्की प्रेम सांगा आणि भेटूया आपला नेक्स्ट ब्लॉगला. चला बाय बाय.